जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीवरील पहिल्या बॅनर डिझाईनवरती आपण व्हिडिओ घेऊन आलोय। तर डिझाईन तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवते, तुम्ही डिझाईनची क्वालिटी इथे चेक करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची डिझाईन तयार करण्यासाठी जेवढे काही मटेरियल लागणार आहे त्या मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे, तिथून तुम्ही मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। आणि या मटेरियलला पासवर्ड असणार आहे, तो पासवर्ड तुम्हाला आपल्या याच व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये मी बोलून सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे। ओके। आणि जर तुम्हाला बॅनर तयार करताना जर काही अडचण आली तर तुम्हाला आपली इंस्टाग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत असेल मित्रांनो, इथे तुम्ही मला मेसेज करू शकता, तिथे तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी देईल। ओके। आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्रत्येकाने या व्हिडिओला एक लाईक करायचं आणि कमेंटमध्ये जय शंभूराजे टाकायचे। ओके। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असणारं पिक्सेल ॲपचे ॲप्लिकेशन तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे। पिक्सेल ॲपमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे इमेज साईजवरती क्लिक करायचं। इमेज साईजमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे विड्थ टाकायचे 5000 आणि जी काय हाईट असेल त्या हाईटसुद्धा तुम्हाला इथे 5000 टाकायचे। त्यानंतर तुम्हाला कलर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे कोणता एक डार्क कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे। ओके। त्यानंतर तुम्हाला प्लस आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं मटेरियल तुम्ही ज्या फोल्डरमध्ये डाउनलोड करून ठेवलं असेल सिम्पली तुम्हाला ते फोल्डर इथे ओपन करून घ्यायचं आहे। तर फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला जे मी बॅकग्राऊंड दिले ते तुम्हाला सर्वात आधी इथे ॲड करून घ्यायचे। बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे रिलेटिव्ह साईज ऑप्शनवरती क्लिक करायचे। रिलेटिव्ह साईज तुम्हाला 100% इथे करून टाकायचे। त्यानंतर लेअर आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला आपले हे बॅकग्राऊंड इथे लॉक करून टाकायचे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे तुम्हाला 10 ते 15 बॅकग्राऊंड मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दिले आहे। त्या व्हिडिओचा थंबनेल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ बघायचा असेल तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय, तिथून तुम्ही तो व्हिडिओ आपला बघू शकता। तर यामध्ये तुम्हाला 10 ते 15 बॅकग्राऊंड तिथे भेटून जातील। ओके। तर आता मित्रांनो, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांची तुम्हाला मी PNG दिले, ती PNG तुम्हाला इथे सिम्पली ॲड करून घ्यायची। पुन्हा प्लस आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी, त्यानंतर तुम्हाला ते फोल्डर ओपन करायचं आणि जी तुम्हाला ही महाराजांची मी PNG दिली ती PNG सिम्पली तुम्हाला इथे ॲड करायची। तुम्हाला पुन्हा रिलेटिव्ह साईज ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि जी काही रिलेटिव्ह साईज असेल ती तुम्हाला इथे 100% तुम्हाला इथे करून टाकायची आणि लेअर आयकॉनवरती क्लिक करून आपल्या या लेअरचं लॉकसुद्धा तुम्हाला इथे लावून टाकायचं आहे। ओके। तर याच थीममध्ये मित्रांनो जेवढ्या काही PNG असेल त्या PNG तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व इथे ॲड करून घ्यायचे। तर बाकी जे काही सर्व PNG असतील त्या PNG इथे मी ॲड करून घेतो। तोपर्यंत जो काही आपला पहिला पासवर्ड असेल तो तुम्हाला मी सांगतो। आपला पहिला पासवर्ड आहे मित्रांनो 6481। ओके, हा आपला पहिला पासवर्ड आहे आणि दुसरा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल, त्यामुळे व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा। आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून टाका, कारण अशा प्रकारचे बॅनर एडिटिंग संदर्भात आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येत असतो। आणि धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीवरील बॅनर डिझाईनवरती अजून 2 ते 3 व्हिडिओ तरी आपल्या चॅनलवरती येतील, त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जी काही नोटिफिकेशनची बेल असेल तर बेल तिथे ऑलवरती सेट करा, म्हणजे कसं मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला तिथे लगेच नोटिफिकेशन भेटून जाईल। ओके। तर तुम्हाला इथे याच थीममध्ये सर्व जे काही PNG असेल ते इथे ॲड करायचे। त्यानंतर आता जी काही मॉडेलची PNG असेल ते PNG इथे मी ॲड करून घेतो। तुम्हाला तुमच्या मॉडेलची PNG इथे ॲड करून घ्यायची। PNG ॲड केल्यानंतर ती सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे राईट कॉर्नरमध्ये प्रॉपर सेट करून घ्यायची। आता मित्रांनो, मटेरियलमध्ये तुम्हाला जी मी नेमप्लेट दिली ती नेमप्लेट तुम्हाला सिम्पली इथे ॲड करून घ्यायची। तर मटेरियलमध्ये तुम्हाला मी एक ब्लँक नेमप्लेट दिले, त्यावरती तुम्हाला जे काही मॉडेलचं जे काही नाव असेल ते नाव तुम्हाला तिथे टाकायचं आहे। तर जे काही मॉडेलचं नाव असेल ते मी ऑलरेडी आपल्या या नेमप्लेटवरती टाकलेलं आहे। तर नेमप्लेट मित्रांनो सेट केल्यानंतर तुम्हाला लेअर आयकॉनवरती क्लिक करायचे आणि आपल्या मॉडेलच्या लेअरच्या खालती तुम्हाला आपल्या या नेमप्लेटची लेअर तुम्हाला घ्यायची। त्यानंतर ह्या लेअरचा लॉकसुद्धा तुम्हाला इथे लावून टाकायचं आहे। तर फक्त तुम्हाला 4 ते 5 मिनिटं इथे डिझाईन तयार करायला लागणार आहेत। आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या PLB फाईलची लिंकसुद्धा दिली आहे। तर PLB फाईलमध्ये तुम्हाला फक्त जी काही मॉडेलची PNG असेल ती तुम्हाला तिथे चेंज करायचे आणि जे काही शुभेच्छूचं नाव असेल ते नाव तुम्हाला तिथे चेंज करायचे। त्यानंतर तुमची डिझाईन तिथे तयार होऊन जाईल। तर काही जणांना पिक्सेल ॲपमध्ये PLB फाईल ॲड करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे, तर जे मी पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन यूज करतो आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे। आपला टेलिग्राम ग्रुप तिथे जॉईन करा, तिथे मी जे काही आपले व्हिडिओचे अपडेट्स असतात ते तुम्हाला तिथे मी देत असतो आणि जे काही पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन असेल ते तुम्ही तिथून डाउनलोड करा, तुम्हाला पुढे काही अडचण येणार नाही। आणि आपल्या या डिझाईनमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची कॅलिग्राफी तयार करण्यासाठी आपण जो फॉन्ट इथे यूज केला आहे हा फॉन्ट तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये दिला आहे, त्या व्हिडिओचा थंबनेल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। ओके। तर आता जो काही आपला दुसरा पासवर्ड असेल तो दुसरा पासवर्ड तुम्हाला मी सांगतो। तर आपला दुसरा पासवर्ड आहे 6481।
80. ओके, हा आपला दुसरा पासवर्ड आहे आणि पहिला पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटला असेल. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो तुम्हाला स्क्रीनवरती आपला व्हिडिओ दिसतोय त्या व्हिडिओ क्लिक करून तुम्ही आपला हा व्हिडिओ बघू शकता. ओके, तर चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.